धागा जर नको बसा इकडे ना इकडे रस्ता होतो ये नाकाचे नाही ते बनवताना तुम्ही त्याला काय हे वांगे आणू का बाबा तू गपचूप बस रे बाबा पाहिजे एकला दे हे याच्यावर पेटवायचं आता काही काम नाही एकला दे तू घे एकला दे हां हां येणार आहे की घरी ये तो हार टाका हार आणला ना ओवाळायला डायरेक्ट ठेवायचं तिथं डायरेक्ट ठेवायचं नाही ओवाळायला ओवाळले नसते वाले नाही खूपच डबल कर अरे खाली दाबा ते फुलं असे काय म्हणते एकच दोन होत होते त्याचे बस हम 3 वेळ वंदन कर बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बसा तर ह्याप्रमाणे की भगवान गौतम बुद्धाच्या या धर्मानुसार की एका राजाने एक भिक्षूंना आमंत्रित केलं आणि की हे निमित्त होतं गृहप्रवेश तर त्या राजाने एक सुंदर असा महल बांधलेला आहे आणि तो राजा जो म्हणजे श्रीमंत व्यक्ती तो अधर्मी परंतु दुसऱ्या लोकांना सांगितलं की बा आपण की एका भिक्षूंना बोलवायचं आहे गंधमुपेतं एकं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसो सरोवरे पूजयति बुद्धं कुसुमेन नयनं पूयेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा यायति विनाशभाव संघ सुगततनुभव धातु धातु कपे लंकाय जम्बुदीपे स्थिते परिविहाय जप संपत्ति सिद्धियं सर्वरोग विनाशाय भवेदिकायुदायकं सर्वदुःख विनाशाय भवे निब्बाण सन्तिके वन्दे अनुग्रहं तत्वा परितं वृतमङ्गलं ततियम्पि विपत्ति परिविहाय सर्वसम्पत्ति सिद्धियं सर्वरोग विनाशाय भवे दीर्घायुदायकं सर्वदुःख विनाशाय भवे निब्बाण सन्तिके वन्दे अनुग्रहं तत्वा परितं वृतमङ्गलं ते समन्ता चक्रवालेषु अग्र गच्छन्तु देवता सद्धम्मा मुनिराजस्य सुनन्तु सखमोक्षदं धम्म
धम्मश्रवणकालो वयं भदन्तां धम्मश्रवणकालो वयं भदन्तां परिदं धम्मश्रवणकालो वयं भदन्ताति ये संता चित्ता त्रिशरणं शरणं एतं लोकत्रयेव गुम्मा गुम्मा च देवा गुणगणगहना पैवटा सर्वकालं एते आयन्तु देवा वरकणकमये मेरुराजे वसन्तु संतो संतो सहेतु देवर वचनं सोतु मग्ग समग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्षा देवा च ब्रह्मणो यं अम्मे कदं पूय सब संपत्ति साधकं सभ्येकं अनुमोदित्वा समग्र शासने रतं पमादरहिता होन्तु आरक्षासु विशेषतु शासनस्य लोकस्य कोटि भवतु सर्वदा शासनस्य लोकस्य देवा रक्षन्तु सर्वदा सत्ये होन्तु सुखे सभ्ये परिवारैः अन्तनो अनिघासु मना होन्तु सह सभ्यैः यात्रवि राजतो वा चोरतो वा मनोसतो वा अग्नितो वा उदकतो वा पिशाचतो वा काणपतो वा कण्टकतो वा नखतो वा जनपदयोगतो वा असधम्मतो वा अस्सपुरीसतो वा चण्डहत्ति अस्समेघ गोनाकुकुल अहिविचिका मणिसप्पा दीप अक्षतरस सुकरम साधु 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 ह्याप्रमाणे हे आमचं समोरचं घर आहे. मला पूजेच्या वेळेस साडी घालायची होती पण साडी मी ब्लाऊज वगैरे काही चांगलं नव्हतं म्हणून मग ड्रेस घातला घाईमध्ये पटकन. तसे काढायचे आपलं काही ते समोर ते आता दाखवलं ते एक घर आहे. हे दुसरं रूम आहे. इथं टी व्ही वगैरे ठेवलेली आहे. इथं सगळे बसत असते आणि एक असंच म्हणजे नाही का ते समोरचं एक रूम आहे. हे दुसरं एक रूम आहे आणि इथं आतमध्ये एक किचन आहे. असं 4 रूम मस्त बांधलेले आहेत मोठे मोठे खूप मस्त आहेत. तर मी अर्धे व्हिडिओ कट करून नाही का म्हणजे मी पोस्ट केलेले आहेत. हे किचन आहे बघा. आता किचनमध्ये पसार आहे म्हणून हे फ्रीज वगैरे किचनमध्येच ठेवलेले आहे आणि मी अर्धे व्हिडिओ कट केले आहेत. तर हे असं आमचं गृहप्रवेश होता बघा. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. कसा होता व्हिडिओ. बाय. धन्यवाद.